नमस्कार. श्रीमती अश्विनी भिडे याने महानगरपालिका कमिशनर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्याने भेटायला मी आज आलो होतो. माझ्याबरोबर आमचे पार्टीचे गटनेता महानगरपालिकाचे श्री गणेश खनकरजी नगरसेवक सर्वजण होते. मुंबईचे काही समस्याबाबत चर्चा झाली आणि त्याशिवाय 2-3 विशेष मी माझ्याकडे काही पत्र घेऊन आलो होतो. त्यामध्ये एक माझ्याकडे जे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्किल डिपार्टमेंट दिलं आहे, त्या स्किल डिपार्टमेंटमध्ये आम्ही महात्मा फुले साहेबांच्या नावावर एक नवीन योजना सुरू केली आहे आणि ती योजनामध्ये जे दुर्गम भाग आहे, झोपडपट्टी क्षेत्र आहे, त्या क्षेत्र में विशेष स्तरावर ते लहान 300 स्क्वेअर फीटचा स्किल सेंटर सुरू करायचे असा प्रस्ताव होता. त्यासाठी महानगरपालिकाची रिकामी क्लासेस रूम किंवा 4चे नंतर महानगरपालिकाचे स्कूल्स प्रत्येक विभागात 24 विभागमध्ये एक सुरू करावा असा मी एक पत्र त्याने दिला आहे आणि त्यामध्ये सर्व खर्चा महाराष्ट्र सरकारचे स्किल डिपार्टमेंट करणार आहे. त्याशिवाय त्यामध्ये 35% रिझर्वेशन महानगरपालिकाच्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. हा नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ना आजच्या काळाची गरजेप्रमाणे स्किलशिवाय काय पर्याय नाही आहे. पण शिक्षण घेऊ शकता, पण जोपर्यंत आपल्याकडे स्किल नाही आहे तोपर्यंत शिक्षणाचा उपयोग अल्टिमेट उपयोग नाही आहे. हा त्याने स्वीकार केला आणि ते योग्य इन्स्ट्रक्शन देतील. त्याशिवाय माझी विधानसभामध्ये हँगिंग गार्डन, सर फिरोजशाह मेहता गार्डन, त्यामध्ये सिनियर सिटीजनसाठी एक रॅम्प व्हावा, या नगरसेवक सनी सानपजी होते त्याच्याबरोबर. त्यासाठी आम्ही त्यांच्या रिक्वेस्ट लेटर दिला, ते पण ते करणार आहे. आणि त्याशिवाय जे एक हनुमान टेकडी म्हणून सायनमध्ये एक संस्था आहे, त्यामध्ये एक उपयोगासाठी रस्ता जे आहे ते रस्ता DP रस्ता आहे, पण ते रस्ता एन्क्रोच आहे, तो रस्ता मोकळा व्हावा त्या रिक्वेस्ट करायला ते संस्थाचे लोक आले होते. तिघही विषय मी त्यांच्यासमोर ठेवले.